रहता है अपना ये 2100-2200 2100 मतलब ये 2 कितना है? मीटर ये होगा एक 1200-1300 1200 म्हणजे हे इन्व्हर्टरच आहे, हम्म, हे सोलर पॅनलच्या स्ट्रक्चरचं आहे. हम्म. ठीक आहे. ती जी मशीन आहे त्या मशीन नुसार त्या मशीननी काय होतं, ती मशीन अशी इथं उभी राहते हो ॲज इट इज ॲज इट इज तशी, आणि तो इथून असा खड्डा खांद्याला सुरुवात करतो Piling. ठरठर पायलिंग. ठीक आहे. सो सगळी साईज वगैरे सगळं ठरलेलं असतं, माहित असतं, त्या बरोबर त्या साईजनी त्या मार्किंगनी ते खड्डा करतात. आता हे ड्रिलिंग करण्यासाठी काय लागतो, एक ड्रायव्हर, फक्त एक ड्रायव्हर आणि खाली एक सेमी लेबर की जो डायरेक्शन देतो, मार्किंग केलं जातं. कारण का पहिले काय असतं, ह्याचा पूर्ण प्लॅनिंग केलेला असतो. बरोबर. तुम्हाला जेव्हा ब्लॉक मिळतो ना, हो तर ते आपलं सर्वायवल्स असतात ना, हो ठीक आहे, त्याच्यानी पूर्ण मार्किंग केल्या जातात. लेवल मशीन हा लेवल मशीन लेवलरनी पूर्ण मार्किंग केल्या जातात. ठीक आहे. मार्किंग झालं, मार्किंग झाल्यानंतर ह्याचं काम पहिलं चालू होतं ड्रिलिंग. बरोबर. हे ड्रिलिंग केलं जातं. आता ही एक मशीन एका दिवसात 8 तासामध्ये 400 खड्डे करते. 8 तासामध्ये 8 तासामध्ये 400 खड्डे करते. ठीक आहे. हो सो 400 खड्डे झाल्यानंतर आता हे सायमल्टेनियसली वर्क चालतं. आता हे 400 खड्डे झालं. ठीक आहे. सो त्याच्यानंतरचं नेक्स्ट काय होतं की ही अजॅक्स मशीन आहे. ठीक आहे. ही अजॅक्स मशीन काय करते, आपल्याकडे सिमेंट आलेलं असतं, सिमेंट. ठीक आहे. ही मशीन आहे ना, आता तुम्ही बघा आपल्या मार्केट मधली नॉर्मल मशीन ही पूर्ण कम्प्लीट ऑटोमॅटिक मशीन आहे. ह्याला पण फक्त 2 लेबर आणि एक ड्रायव्हर लागतो. ठीक आहे. ही मशीन तिथे जाती, सिमेंटचे पॅकेट खुललेले असतात, ती सिमेंट अशी उचलती, त्याच्यामध्ये टाकते. ठीक आहे. इथून येते, माती घेते, ग्रीट अँड सँड घेते, ते टाकते. ठीक आहे. पाण्यासाठी तिथं कॅन्स ठेवलेले असतात, ते कॅन्स फक्त याच्यामध्ये 1-2 ड्रम उचले जातात. प्रोपोर्शन प्रमाणे 25 मिनिटाची सायकल आहे. 25 मिनिटामध्ये हा 4 क्युबिक मीटर बनवतो. 4 क्युबिक मीटर मध्ये 36 पाईल पोर होतात. तर ती जी व्हेकल आहे, ती व्हेकल इथून अशी चालायला सुरुवात होती. त्याचं ते दिसतंय का वरचं येल्लो कलरचं असं लावलेलं आहे सुपड्यासारखं, तर ते शेवटपर्यंत येतं. शूट शेवटपर्यंत खालीपर्यंत येतो. ठीक आहे. इथपर्यंत असा. अच्छा. ठीक आहे. पण तो होण्याच्या आधी तुम्हाला हा इकडे आता हा खड्डा झाला, त्या खड्ड्यामध्ये हा स्टफ टाकला जातो. बरोबर. ठीक आहे. हा स्टफ टाकल्यानंतर दिस इज कॉल्ड जॅक. ओके. ठीक आहे. याला टेम्पलेट पण म्हणतात, याला जॅक पण म्हणतात. त्या टेम्पलेटला टाकलं जातं. टेम्पलेटला टाकल्यानंतर हे सगळीकडे हे टेम्पलेट लेबर टाकत जातात. 4 लेबर म्हणून हे ठक टाकत जातात. स्टफ 3-4 लेबर म्हणून टाकत जातात. हे सिक्वेंटली पाठीमागे काम चालू असतं. हे टाकल्यानंतर लेवलरसाठी ना एक दोरी बांधली जाते. दोरी बांधून ह्याचे लेवल समान केले जाते, आणि त्या समान ह्याच्यावर 3 लेबर मिळून इथं काम केलं जातं फिटिंगचं. बरोबर. जॅक फिटिंगचं. ह्याला उचललं जातं आणि टाईट केलं जातं. अच्छा. म्हणजे हे तुम्हाला येस हाईट आता दोरीपर्यंत आणायचा, खाली पटापटा यांना फक्त दोरीपर्यंत आणायचं आणि फटाफटा पॅक करायचं. आता ते पॅक केलं का मग ती गाडी काय करते, पाठीमागून हे अशा पद्धतीने पोरिंग करते. हे अशा सिमेंट मध्ये भरते. 36 सिमेंट म्हणजे 36 पाईल होतात 40 मिनिटामध्ये. 25 मिनिटं ह्याला बनवायला. किती पाईल होतात? 36 पाईल होतात ना? 36. आणि ते बाकीचं भरत जातं. ठीक आहे. आता हे भरत गेलं का ह्याच्यामध्ये ॲडमिक्सचर टाकलेलं असतं. तिसऱ्या तासात हे आता थोड्या वेळाने ना हे जॅक काढून टाकणार. तिसऱ्या तासातच हा जॅक निघतो. जॅक निघाला का मग हे जे ह्याला म्हणतात कॅपिंग, 300 mm चं कॅपिंग असं बनवलं जातं. PVC बनवून घेतलेलं. हे जे जॅक आहे ना, हे ह्याच्यामध्ये असं टाकलं जातं. ठीक आहे. आणि हे टाकून मग ह्याच्यामध्ये सिमेंट पोर केला जातो. बरोबर. हे झालं 300 mm चं कॅपिंग. बरोबर. 300 mm चं कॅपिंग झाला. हा परत भरला जातो. हा मशीन बनवतं, भरलं जातं. हे सेकंड राऊंडला भरतं का ते? सायमल्टेनियसली हे पहिल्या फर्स्ट आपला आहेत ना, सकाळच्या मॉर्निंगला हे इथपर्यंत पोहोचतात, पोरिंग पर्यंत. आणि सेकंड आपला टायमिंग ते बरोबर सिक्वेन्स चालते. ट्रेनिंगच दिलेली असते तशी. आणि ते सेकंड हाफ मध्ये पायलिंग करतात. तर हे कॅप पायलिंग झालं का हे पण ते संध्याकाळी जास्तोपर्यंत हे काढून टाकतात. ते जर काढलं नाही तर ते जाम होऊन जाईल.
हो 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 पॅक होऊन जाईल. थोडस ओलसर ठेवून त्याच्यानंतर ते काढलं जातं. ओके. हे आता त्यांना काढायचं तोडावं लागेल. सो अशा पद्धतीने ही केली जाते पायलिंग. आता त्याची कॅपॅसिटी रोजची 400 खड्डे करण्याची आहे. बरं, एका मशीनची एका मशीन ते बी 8 तासात 8 तासात सगळं 8 तास. किती ठीक खड्डे आहे. केला जातो? ही जी मशीन 400 ड्रिल करणार ते 400 ड्रिल करणार एका तासात एका तासात. नाही 8 तासात 1.5 आणि 2 8 तासात 400 ड्रिल मारणार. हा. 8 तासात दीड आणि 1.8 आणि 2.2 2.1 असं काहीतरी. आणि ही जी आहे ही अजॅक्स ही कॅपिंग्स आहेत. हे वरच्या कॅपिंग्स आहेत. हं. दिवसाला 150 पायलिंग करते. हो 150 करते. अच्छा म्हणजे हा कमीत कमी दिवसात 7-8 लोड केलं जातं. 7-8 लोड होतं त्याचे. 4 क्युबिक मीटर बसतं. ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल पोरिंग जे केलं जातं हे 0.21 क्युबिक मीटर आणि हा बनवतो 4 क्युबिक मीटर. त्यात सिमेंट पूर्ण यांचं आहे, त्यांचं आहे. सिमेंट त्यांचं रेती ग्रीट आणि म्हणजे खडी आणि सँड आपली आहे. Sand आपली. सँड अँड ग्रीट आपली आहे. बस. ठीक आहे. आणि हे पाण्याचे असे टँकर असतात. त्या टँकर मधनं पाणी याच्यात टाकलं जातं मिक्सरला. बरं. ठीक आहे. सो हे टेम्पलेट बनवून घेतलंय का? हा हे टेम्पलेट बनवून घेतलं. आता एका ब्लॉक मध्ये जे सिंगल ट्रॅकर वर बघितले ना जे मूव्ह होत आहे त्याच्यात 3310 पायलिंग असतात एका ब्लॉक मध्ये. बरं. ठीक आहे. आणि फिक्स स्टिल्ट वाला असतं ना इथं दोन्ही आहे म्हणजे ट्रॅडिशनल वालं. बरं. इकडे पण एक पायलिंग आणि ती आता ती थोडीशी लांब आहे. ती जवळ येते. ठीक आहे. ते पायलिंग ते दोघांचं मिळून जे स्ट्रक्चर लावलं जातं फिक्स वालं म्हणजे जे मूव्ह होणार नाही त्याच्यात 6310 पायलिंग असतात. हो करते अंतर कमी झाल्यामुळे तेवढं हा. सो त्याच्यामध्ये ते डिस्टन्स कमी होतं. तर इथं दोन्ही पद्धतीचं काम आपल्याला कुठलंही भेटू शकतं. बरं. सिंगल ट्रॅकर पण भेटू शकतं जे मूव्ह होतं किंवा फिक्स वालं पण मिळू शकतं की जे फिक्स स्टिल्ट आहे. बरं. 25 दिवसामध्ये एका ब्लॉक मध्ये एवढे पायलिंग होऊन जातात. असे आपल्याला 10 ब्लॉक करायचे रोज. एका महिन्यात 10 ब्लॉक करायचे म्हणजे किती झाले ऑलमोस्ट मला वाटतं काहीतरी 2,500-3,000 हजार पायलिंग होतात. बरोबर. ठीक आहे. पर डे करायच्यात आरामशीर होतात. काय झालं इथं किती लोक लागले तुम्हाला हे पायलिंग करण्यासाठी 15 ते 20 लोक लागतात लेबर. बरं. ही एक गाडी लागते आणि अजॅक्स आपल्याला तर ते 400 काढते म्हटलं 3 लागत असतील मला वाटतं ते. हा हे अजॅक्स आपल्याला हे 3-4 लागतात. हो. ठीक आहे. इथं पडलेलं आहे. हा 3-4च आहेत. इथं टोटल 7 आहेत इथं. बाकीचे ते तिकडे पण चालू आहे. सो इथं 3 तरी मिनिमम लागतात. 3 ते 4 एका ब्लॉक मध्ये. हो. आपल्याला 277 ब्लॉक 2.5 वर्षात जर कम्प्लीट करायचं असेल तर आपल्याला 7 ते 10 ब्लॉक ॲट अ टाइम करायचे. तेव्हा ते कम्प्लीट होणार. तेव्हा ते Coverage achievement होते. होणार. हा. आणि हे जॅक जे लागतात ना हे जॅक एका ब्लॉकला 200 जॅक लागतात. 200-250. एका ब्लॉक. हा ते मूव्ह होत राहतात कंटिन्युअस. हा तर रोटेशन मध्ये आहे. रोटेशन मध्ये चालतं. ते This is जॅक्स the one आपल्याला time. आपल्याला आपल्याला करावं लागतं. हा ते त्याचे investment वेंडर आपली. सगळे. हा ही इन्व्हेस्टमेंट आपली त्याचे वेंडर नाही ते सगळे येते. वेंडर सगळे त्याला आपले. ते पण भेटणार. सगळं भेटत. ते रेडी आहे का? हो रेडी त्याला भेटतात. पेमेंट करायचं आणि घ्यायचं थोडं. घ्यायचं बस संपलं. डायरेक्ट साईड फायलिंग झाल्यानंतर स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरला 20 लेबर लागतात. ठीक आहे. 5 अनस्किल्ड हेल्पर आणि 15 स्किल्ड लेबर. ठीक आहे. 15 स्किल्ड लेबर मध्ये काय होतं की हे आपल्याला 2 पद्धतीने हे जर ट्रान्झिट मध्ये असेल ना त्याचा कंटेनर डायरेक्ट आपल्याला अदानी इथं देते. ठीक आहे. आणि जर ट्रान्झिट मध्ये कुठलं मटेरियल नसेल स्ट्रक्चरचं तर आपल्याला वेअरहाऊस मधनं इश्यू करून इथं घेऊन यावं लागतं. त्याचा ट्रॅक्टर जातो ट्रॉली लावलेली असतील ते ट्रॉली घेऊन येतो. बरं. ठीक आहे. हे ट्रॅक्टर हे जे ट्रॅक्टर आहे मल्टिपल यूज करतात. मग हे टँकर पण लावला जातो. पाणी घेऊन येतो. मटेरियल घेऊन येतो. आणि drill ट्रॅक्टरचं पण काम आहे. म्हणजे ते सगळं मल्टिपल काम आहे याचे. ठीक आहे. ड्रिलिंग पण आहे. सगळंच करतो. हा. सो ते स्ट्रक्चर आलं. आता तो स्ट्रक्चर आहे ना प्रत्येक सेक्शनला असं मध्ये मध्ये सोडणार ड्रॉप करणार. बरं. ठीक आहे. ते ड्रॉप केलं का 2-3 लेबर काय करतात आता ते जे वर पायलिंग झालेलं आहे त्याला आहे ना आता सिंगल ट्रॅकर वाला मुव्हिंगचा असेल हो. त्याला मोटर लावतात. 5 लेबर मोटर लावतात. बरं. ठीक आहे. 5 लेबर हेल्पर जे आहेत ते त्याच्यावर फक्त आतमध्ये घालतात. बरं. ठीक आहे. त्या मोटरच्या आत. बरं. आणि बाकीचे 5 लेबर ती मशीन असते ड्रर मारत जातात. हे 20 दिवसात एका ब्लॉकचं काम संपतं. बरं. 20 लेबर मध्ये 20 दिवसात काम संपतं. आणि हेच जर समजा
फिक्स स्ट्रक्चर असेल हो तर फिक्स स्ट्रक्चरला काय होतं की त्याचे 5-6 मीटरचे पोल येतात. ठीक आहे. सो एक ह्याला पहिले एक प्लॅटफॉर्म येतो. ठीक आहे, एक छोटा प्लॅटफॉर्म. तो प्लॅटफॉर्म आहे ना 2 लेबर फक्त टाकत जातात. आणि ते प्लॅटफॉर्मचे जे असतात ना छोटे छोटे गट्टू सारखे असतात ते असे त्या ट्रॅक्टरने ना ड्रॉप केलेले असतात मध्ये मध्ये. ठीक आहे, ते डायरेक्ट लाथाने खाली फेकतात ते. ठीक आहे, ते आणि बाकी 2 लेबर यांना फक्त उचलतात ठेवतात. पाठीमागून 2 लेबर ते ड्रिल मारतात. तो उपरचा स्टब लागला तो वरचा, तर त्या गट्टूला जे पोल आहेत ना ते पोल फक्त हे लेबर ठेवतात त्याच्यावर. एक टीम ठेवायचं काम करते, 4-5 लेबर, आणि 4-5 लेबर फक्त ड्रिलिंग मारत जातात. तर हे काम जसं पुढे चालत असताना तर पाठीमागच्या साईडला पॅनलचे पॅलेट्स पण आलेले असतात. आता अदानी काय करते, पॅनलचं पॅलेट जे आहेत ना ही आता ती तिकडनं लाईन चालू झाली, ती तिकडं असं मध्ये तिथं काही टाकणार, काही ह्या लाईन मध्ये पॅनलचे पॅलेट सोडणार, काही इथं सोडणार. ठीक आहे, आपल्याला काय करायचं असतं, 3-4 लेवल फक्त पॅलेट खोलायचं काम करतात. आणि 6 लोकांची टीम म्हणजे 3 जण फक्त पॅनल ठेवायचं काम करतात. अच्छा, फक्त त्या स्ट्रक्चर वरती ठेवत चालणार, ते ठेवत जातात फक्त. हा. आणि पाठीमागून ड्रिलिंग वाले ते फक्त ते मशीनच आहे बॅटरीवर, बर सेम याच्यासारखं हे ड्रिलिंग स्क्रू फिटिंग करत जातात. बर सो टोटल म्हणजे स्ट्रक्चर लावणे आणि पॅनल बसवणे 40 लेबर ओके. आणि हे 40 एका ब्लॉक मध्ये. एका ब्लॉकला मध्ये किती दिवसात करतात हे 20 दिवसात संपवतात. बर एका ब्लॉकचं काम बर 20 डेज मध्ये. 2-3-4-5 दिवसात QC काम संपलं. आणि QC हे सिक्वेंटली चालूच असते. असे 277 ब्लॉक आहेत. 277 ब्लॉक. तर आता हे पॅनल झालं, तर आता ते पॅनल लागण्याच्या आधी हे जे पायलिंग आहे ना, त्या पायलिंगच्या बाजूला ट्रेंच केलं जातं. ट्रेंचर मशीन येते. तो आहे ना फायबर ऑप्टिकचं काम बघितलं असेल ना, त्या एक पाईप टाकणं एवढं फक्त खड्डा करायचे, तो तेवढा एक खड्डा करून ठेवतात. मग पॅनल ठेवतात आणि मग नंतर त्याच्यात केबलिंग टाकतात. ओके, ते ट्रेंचिंग त्यासाठी असतं. ट्रेंचिंग त्यासाठी. मग ते केबलिंग त्याच्यात टाकली का मग ते ACDCचं काम चालू. मग ट्रेंचिंग मध्ये फ्लेक्झिबल पाईप टाकला जातो का डायरेक्ट वायर? फ्लेक्झिबल पाईप, ते गोल राऊंड तुम्ही ब्लॅक वाला करे ऑरेंज वाला? ब्लॅक ऑरेंज वाले जे पाईप आहेत ना, जे असे गोल गोल राऊंड, ते तिकडे पण ठेवलेले बघा, ते ऑरेंज वालं. हा, तर ते पाईप आहेत ना, ते सरळ उभं करून ना त्याला ढकललं जातं आणि काही लेबर त्याच्यात टाकायचा प्रयत्न करतात. ओके. त्याच्यात ऑलरेडी पाईप बीप ते वायरिंग सगळं ऑलरेडी असतं. तिथं काहीच नाही करायचं, फक्त पाईप करायचं, टाकत चालायचं. आणि 10 लोक इलेक्ट्रिशियन, टेक्निकल इलेक्ट्रिशियन्स, ते फक्त इन्व्हर्टर आणि कनेक्टर्स, जे पॅनलचे वायरी आलेले आहेत त्या कनेक्टर्स ते कनेक्ट करत जातात आणि वायरिंगला जॉईन करत जातात. आणि ही लाईन ती ट्रेनची तिथपर्यंत जाते जिथे इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर का तिकडे आलं का मग दॅट इज ते वेगळं काम. आता ते IDTचं काम कसं होतं माहिती का, हे जे आता पायलिंग चालू आहे ना, ते पायलिंग बरोबर ते तिकडचं ते फाउंडेशनचं काम चालू होतं. एस्कवेट करणे, फाउंडेशन करणे, ते फाउंडेशनचं वर्क काम करतात. ते पण 20-25 दिवसात काम संपतं. म्हणजे पायलिंग, स्ट्रक्चर आणि सोलरचं होस्तोपर्यंत ते रेडी होऊन जातं. तुम्ही एका महिन्यात विदिन 30 डेज एका ब्लॉकचं 12.5 मेगावॉट तुम्ही कम्प्लीट इन्स्टॉल करून रन करून हातात देऊ शकता. अशी टेक्नॉलॉजी आहे इथं. आणि बाहेर हेच जर काम आपण आता खावड्याच्या बाहेर गेलो, महाराष्ट्रात कुठलं काम करायचं म्हटलं 12.5 मेगावॉट, तर आपल्याकडे कोणालाही डेडलाईन विचारायची तो 3 महिने मागतो आरामशीर. दिस इज द डिफरन्स बिटवीन आपल्याला जे एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज इथं मिळतात. बरोबर. आता हेच जर काम कोणी बाहेर सांगितलं तर आपण त्याला म्हणलं ना 1 महिना, तो आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल, 2 पैसे जास्त फेकल. सो अशा पद्धतीचं हे काम. पायलिंग वर्क मध्ये पहिले ड्रिलिंग, गड्डा केला, ड्रिलिंग झाल्यानंतर स्टफ आपण त्याच्यामध्ये टाकणार, स्टफ टाकल्यानंतर जॅक फिटिंग झाल्यानंतर पोरिंग, त्याच्यामध्ये आपण सिमेंट भरणार, पोरिंग झाल्यानंतर जॅक काढणे, त्याच्यानंतर हे कॅपिंग हे टाकणे, ठीक आहे, आणि कॅप फिलिंग, बरोबर, आणि पायलिंग डन. आता ह्याच्यामध्ये अदानीचे जे QC लोक इथेच असतात QC साठी, कारण आपलं जेवढं काम होतं ते ठक ठक QC आपल्याला देत जातात. सो QC कधी कधी होतं, खड्डा खांदला QC, ते खड्डा चेक करतात, ओके का, ठीक आहे, डन.
त्याच्यानंतर तुम्ही स्टब टाकला, स्टब लेवलला टाकला, तो लेवल चेक करतो. बरोबर. लेवल ओके, ठीक आहे, करा पोरिंग. ओके. झाली पोरिंग झाली. हो. तुम्ही जॅक काढला, कॅप टाकली, कॅप फिलिंग केली. कॅप फिलिंग झाल्यानंतर दे विल चेक की कॅप इज ओके, 300 mm आहे का, डन, पायलिंग काम आणि क्यूसी इज डन. अच्छा, क्यूसी भेटली का आपलं बिलिंग सेकंड आर बिल गेलं. आपलं आर बिल गेलं. हो. आणि ही लेवल एक सारखी मग लेवल तुम्ही मॅच करणं. सी तुम्ही आहे ना, मी जे म्हटलो की प्रत्येक सोमवारपासून ते शनिवारपर्यंत बिलिंग जे आहे ते तुम्ही सोमवारी टाका आणि पुढच्या 7 दिवसात घ्या. इट्स डिपेंड ऑन यू. तुमची जर ताकद आहे की मी 5,000 पायलिंग 10,000 पायलिंग मी पर डे करतोय, तर तुम्ही रोज बिल टाकू शकता. हो. इथं लिमिटच नाहीये. देअर इज नो लिमिट. शो युअर पॉवर अँड डू युअर वर्क. तुमचं वर्किंग कॅपिटल कधीच स्टक नाही होणार. बरोबर. तुमचा प्रॉफिट हा कंप्लायन्सेस कम्प्लीट करत होते आपल्याला हा तर रोलिंग मध्ये येऊन जाणार. रोलिंग मध्ये टाकला जातो. बरोबर. 48%. आता मी ॲव्हरेजली सांगतो, 48 ते 50% प्रॉफिट आहे. तुम्ही 5 रुपये टाका, तुम्ही इथे 9 रुपये कमावणार. कुठलंही काम घ्या. Right. आता ते आमच्याकडे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत ते. हा नाही ते बसणारच. दॅट वी हॅव ऑल द कॅल्क्युलेशन्स.
येस. हे पाहिलं असतं हो आपण.